जय हरी सखींनो, तर चला आपण आज फोरटक्स ब्लाऊजची कटिंग करूया. तर चला, माझी फोरटक्स ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच. तर मी 14.5 इंच घेणार आहे आणि शोल्डर मी घेणार आहे 5.25 इंच. 5.5 इंच मी मुंडा घेणार आहे. छातीचा चौथा भाग 34 इंच छाती, 34चा चौथा भाग 8.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर बघा, कंबर आहे 28 इंच, 28चा चौथा भाग आहे 7 इंच. तर हे 7 इंच आणि 2.5 इंच शिलाई मार्जिन. तर बघा, हे सगळं जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला. हे जॉईंट करून घ्यायचं आहे. तर बॅकग्राऊंडला आवाज थोडा साईडला असल्यामुळं मी परत एकदा सांगते. उंची घेतली मी 14.5, 13.5 उंची घेतली मी 14.5. शोल्डर घेतले मी 5.25 आणि मुंडा घेतला आहे मी 5.5 आणि 34 छातीचा चौथा भाग घेतला मी 8.5 आणि मार्जिनसाठी 1.5 इंच घेतलेला. कमरेत पण मी 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच मार्जिनसाठी घेतले, त्यामुळे मी 2.5 इंच जास्त घेतले. तर चला बघा, आता पाठीमागचा मुंडा घेणार आहे मी 1.5 इंच आणि समोरचा मुंडा घेणार आहे मी 1 इंच. तर आता आपण आकार देऊन घेऊया. बघा, असा आकार दिला आहे मी. चला तर मग आता कटिंग करून घेऊया. बघा, हे असं पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. मुंड्याचा भाग पण आपला थोडासा खाली घ्यायचा आहे, जेणेकरून मुंड्यात चुन्या न येतील. तर बघा, आता हा फोरटक्सच्या ब्लाऊजचा पुढचा भाग काढायचा आपण. तर अशा पद्धतीनं काढायचा आहे. तर बघा, मी पाठीमागचाच भाग पुढं टाकून घेतला आहे आणि आहे तसाच मी आधी आखून घेणार आहे. जसं आहे तसं आपण आखून घ्यायचं आहे अगोदर. हा भाग मी आखून घेतलेला आहे पुढं. नंतर आपल्याला काय करायचं आहे, जशाच तसं आखून घेतल्यानंतर खालच्या साईडला फक्त आपण 1.5 इंच वाढवून घेणार आहोत. बघा, खालच्या साईडला फक्त पुढचा भाग मी खालच्या साईडला 1.5 इंच वाढवून घेणार आहे. आणि हे 1.5 इंच वाढवलेलं मी अशा पद्धतीनं जॉईंट करून घेणार आहे. तर बघा, पाठीमागच्या भागावरून मी पुढचा भाग तयार केला आहे. तर मी गळ्याची रुंदी घेणार आहे 2.25 इंच आणि उंची घेणार आहे मी 6.5 इंच. हे बघा, 6.5 इंच उंची घेतली आणि गळ्याला आकार पण देऊन घेतला आहे मी. आणि इथं पण मुंड्यात मी 1.25 इंचाचा आकार देणार आहे. हे बघा, मी 1.25 इंचाचा आकार घेतलेला आहे. आणि आता आपण काय करायचं आहे, पुढच्या समोरच्या बाजूला मी 3.5 इंच घेणार आहे आणि पाठीमागच्या बाजूला मी
2.5 इंच घेणार आहे आणि याला असंच ब्रेसपट्टीचा मी आकार देणार आहे. हा ब्रेसपट्टीचा आकार देणार आहे आणि टक्ससाठी मी माप घेणार आहे 3.5 इंचावरती आणि इकडून घेणार आहे मी 2.5 वरती. गुंडीपट्टीकडून मी 2.5 इंच घेतले आणि ब्रापट्टीकडनं मी 3.5 इंच घेतले. पाठीमागच्या साईडनं मी इथं पण मी अडीचनं घेणार आहे 2.5 इंचावरती आणि मुंड्यातला जो टक्स आहे ना तो पण मी इथं देणार आहे. तर बघा ब्रेशर पट्टीच्या समोरचा जो डाच आहे तो मी 2 इंच घेणार आहे आणि खाली 1 इंच, रुंदीला 1 इंच आणि उंचीला 2 इंच घेणार आहे मी. आणि इथले हे माझे अर्धा इंचापेक्षा कमी घेणार आहे तर हे मी 2.5 इंच घेणार आहे. हा इकडचा मी 4.5 इंचावरती घेणार आहे आणि इकडचा मी 3 इंचावरती घेणार आहे. तर बघा इथं हा असा गोल आकार आला पाहिजे जेणेकरून आपला बस्टचा जो उभार आहे ना तो इथं बसला पाहिजे बरोबर. तर अशा पद्धतीनं मी 4 टक्स ब्लाऊजची कटिंग करणार आहे. तर आता मी कटिंग करून घेते. हे बघा इथून मी ब्रापट्टीचं मी आपण घेतलेलं कटिंग करून घेणार आहे आणि जे एक्स्ट्रा आहे नाही ते पण मी कटिंग करून टाकणार आहे. हे बघा मी ब्रापट्टी तयार केली. आता मी शोल्डरच्या साईडून कट करून घेणार आहे. ह्याला पुढचा गळा पण मी कटिंग करून घेणार आहे अशा पद्धतीनं. तुम्ही बघू शकता मी पूर्ण समोरचा भाग मी अशा पद्धतीनं कटिंग करून घेतला आहे. हे बघा आता काय करायचं, आपण जिथं डास दिलेत ना तिथं छोटे छोटे नॉच मारून घ्यायचं की आपल्याला की नंतर अस्तरवरून कपड्यावरती डास देताना समजायला पाहिजे म्हणून अशा पद्धतीने ह्याला डास द्यायचे. तर बघा हे समोरचा आकार पूर्ण तयार झाला. ही ब्रापट्टी तयार झाली. आता आपला पाठीमागचा गळा राहिला कटिंग करायचा. तर हे पाठीमागचा गळा आहे. तर बघा इथं मी 2.25 इंच घेणार आहे पाठीमागच्या गळ्याला आणि 9 इंच मी गळ्याची उंची घेणार आहे. खाली थोडंसं आपण पसरट घेऊया कारण आकार थोडासा ब्रॉड येण्यासाठी. हे बघा आणि हा आकार मी असा देऊन घेणार. तर मी हे कपड्यावरतीच कटिंग करणार आहे, तोपर्यंत कटिंग करणार नाही मागचा गळा. बघा आता आपल्याला बाहीचं माप कसं काढायचं आहे. एकदम सोप्या पद्धतीने आपण बाहीचं माप काढणार आहोत. तर इथून आपल्याला हा मुंडा मोजून घ्यायचा आहे. 9.5 आला आहे तर माझा 1 इंच कमी घ्यायचा आहे. तर 8.5 बाहीची घडी घ्यायची आहे आपल्याला. 1 इंच कशासाठी कमी करायचं आहे तर 1 इंच आपली बाही क्रॉस असल्यामुळं बाही आपली 1 इंच वाढते जोडताना, त्यामुळं आपण 1 इंच बाही कमी घ्यायचे. तर बघा मी 8.5 इंच बाहीची घडी घेणार आहे
बघू शकता मी 8:30 वर घडी करून घेणार आहे. तर माझ्या बाहीची उंची आहे 5.5 इंच. बाहीची उंची माझ्या 5.5 इंच आहे, तर मी 6.5 इंच घेणार आहे, 1 इंच जास्त. इथं पण मी 6.5 इंच टाकणार आहे आणि नंतर 3 इंच मी मुंड्यासाठी आकार देणार आहे खाली, आणि 1 ते 1.5 इंच मी असं सरळ घेणार आहे. बघा आता मी इथून डायरेक्ट असा आकार देणार आहे. हा झाला माझा पाठीमागच्या मुंड्याचा आकार, हा झाला माझ्या पुढील मुंड्याचा आकार. तर चला तर मग आता कटिंग करून घेऊया. अशा पद्धतीनं बाही कटिंग करायची आहे. एकदम सोपी पद्धत आहे बाही कटिंगची. चला तर मग आपली ही बाही कटिंग झाली. आता तर आपण हा ओपन करून घेऊया. ओपन करून घेतल्यानंतर ही आपण पुढचा मुंड्याचा आकार कट करून घेऊया आपण बाहीचा. हे बघा अशा पद्धतीनं बाहीची कटिंग झाली आपल्या. तर चला तर मग आपण कपड्यावर ठेवून कटिंग करून घेऊया. तर चला तर मग आपण कपड्यावरती ठेवून घेऊया. अशा पद्धतीने कपड्यावरती सेट करायचं आपल्याला. पुढचा भाग, पाठीमागचा भाग. तर या ठिकाणी आपल्याला बाही ठेवायची आहे अशा पद्धतीनं. हे आपल्याला पट्टी अशा पद्धतीने ठेवायची आणि ह्या पद्धतीनं ही कटिंग करून घ्यायचं आहे.